वाघाच्या झडपेत वृद्ध महिलेचा मृत्यू. अर्जुनी मोरगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी घटना. मातृदिनालाच मुलाने गमावली आई. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बांध्या परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी 10 मेला सकाळी उघडकीस आली. सलग दुसऱ्या दिवशी वाघाने मानवावर हल्ला केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे. मृत महिलेचे नाव कौशल्या हरिदास रहाटे, वय वर्ष 65, राहणार वडेगाव बांध्या, तालुका अर्जुनी मोरगाव असे आहे. त्या तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल परिसरात गेल्या असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वनपरिक्षेत्र गोंठणगाव अंतर्गत नक्षत्र केशुरी बीटातील कक्ष क्रमांक 282 मध्ये घडली. कौशल्या रहाटे या आपल्या सुनेसह जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक समोर आलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घातली. बचावाचा प्रयत्न करूनही त्या स्वतःचा जीव वाचवू शकल्या नाहीत. विशेष म्हणजे याच परिसरात एक दिवस आधीच तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले होते. ती घटना ताजी असतानाच पुन्हा घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वडेगाव बांध्या परिसरात वाघासह इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. गावालगतच्या शेतांमध्ये तसेच मानवी वस्तीजवळही वाघाचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. यापूर्वीही या भागात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून एका चिमुकल्यालाही जीव गमवावा लागला होता. मृत कौशल्या रहाटे या स्थानिक अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. त्या नुकत्याच 1 एप्रिल रोजी सेवामुक्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. मातृदिनाच्या दिवशीच आईचा मृत्यू झाल्याने रहाटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान वनविभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ग्रामस्थांनी तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून भीतीच्या छायेखाली गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरू आहे.